नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 30 साईजचा प्रिन्सेस कटची कटिंग आणि ड्राफ्टिंग पाहणार आहोत। तर हे मेजरमेंट आहे, मी डाव्या साईडला देते तुम्हाला। तर हे ओपन नेकनुसार याचे चेंजेस होतात शोल्डर आणि आर्महोलमध्ये, ते मी आज तुम्हाला इथे 30 साईजचे कसे घ्यायचे ते दाखवणार आहे। तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल की नेक नुसार शोल्डर आर्महोल कसं घ्यायचं, तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, तो तुम्ही पाहू शकता। इथे मी अस्तर वरती डायरेक्ट कटिंग करणार आहे, तर मी एक आधी लाईन आखून घेतली सरळ। आता त्याच्या पुढे बघा 13 इंचाची पूर्ण उंची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस वरती शोल्डरला जाईल शिलाईला अर्धा इंच आणि खाली कमरेला ते 4.25 इंचावरती मी शोल्डर घेतलाय आणि आर्महोल घेतलाय मी 5.25 इंचावरती। आता इथे बघा छातीचा चौथा भाग आहे आपला 7.5 इंच आणि त्याच्या पुढे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते। तुम्ही 1 इंच 2 इंच तुमच्या मर्जीने घेऊ शकता शिलाई मार्जिन। तर खाली सुद्धा 7.5 इंचावर घेतलं आणि 1 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन। ते कसं, तर 6.25 इंचाचा कमरेचा चौथा भाग आहे, 1 इंच टक्ससाठी आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच। आता जे मी डॉट बनवले आहेत खडूच्या साहाय्याने, ते मी पट्टीच्या साहाय्याने आखून घेत आहे। आता बघा इथे आर्महोल आहे, तर आर्महोल मी इथे आर्महोलचा शेप 1 इंचावर देत आहे। आता आर्महोलचा शेपसुद्धा मोठी साईज असेल तर 1.5 इंचापर्यंत वाढवू शकतो। हे बघा इथे 1.5 इंचापर्यंत मी खाली गेले आणि इथे दिसतंय ना, इथे 1.25 इंचावरती आतमध्ये घेतलं। कारण सांगते, कारण ना मग नंतर ब्लाऊज जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा ते वर खाली काखेच्या तिथे होत नाही, दोन्ही साईड एकसारखी येते। आता नेक मी 2 इंचाची रुंदी घेतले, खाली 2.5 इंचाची रुंदी घेऊन या पद्धतीने घेतले। माझ्या नेकची लेंथ आहे 10.5 इंच, ओपन नेकवर आहे। तर बघा इथे मी या पद्धतीने त्याला असा गोलवा आकार देत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा नेक डिझाईन करू शकता किंवा चौकोनीसुद्धा ठेवू शकता। आता जर वाढवायचं असेल तर 1.5 इंचापर्यंत तुम्ही ते वाढवू शकता, जास्त वाढवू नका, कारण छोटी साईज आहे, मग खूप डीप होऊन जातं। आता मी इथे फास्ट व्हिडिओ झाला आहे, पण मी काय नाही, कमरेचा मिडल केला आणि 4.5 इंचावरती टक्स दिला, त्याची रुंदी 1 इंच ठेवली आणि हे कटिंग करून घेतलं। आता खुली साईड माझ्या साईडला आहे आणि जो मी आत्ता मागचा पार्ट कट केला आहे तो त्यावर ठेवून घेतला। इथे मी अर्धा इंचावरती शिलाई मार्जिन सोडून घेतलं आहे, अर्धा इंच सोडून ड्रॉ करून घेते, कारण आपलं आय हुकचं स्टिचिंगसाठी अर्धा इंच लागणार आहे। आता बघा इथे मी ड्रॉ करून घेतलं आहे, खाली 1 इंच कंपल्सरी सर्व साईजसाठी वाढवून घ्यायचं आहे। प्रिन्सेस कटची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग दाखवते आहे आणि याच्यामध्ये मी शिलाई मार्जिनसुद्धा ॲड करणार आहे, त्यामुळे एक्स्ट्राचं आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची गरज नाही। तर जसं आहे तसं आखून घेतलं आणि नंतर तिथे मी आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे अर्धा इंचावरती। गळा रुंदी जेवढी मागची आहे तेवढीच ठेवायची 2 इंच आणि खाली बघा गळा रुंदी वाढून 2.5 इंच घेतली। त्याच्यानंतर 6.5 इंचाची उंची आहे नुसार मी गोल शेप दिला आहे। आता इथे बघा उभा टक्स किती येणार, खूप जणांना कन्फ्युजन असतो की उभा टक्स कसा काढायचा, तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला सांगते मी तुम्हाला, प्रत्येक साईजसाठी सेम आहे। तर 30 इंचाची तुमची आहे चेस्ट, 30चा पोटपाट येतो 7.5 इंच, त्याच्यामध्ये कंपल्सरी 1 इंच प्लस करायचं, कोणतीही साईज असो, आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायची, वरती शोल्डरला जाणार ना त्यासाठी। मग आला आपला 9 इंच, मग 9 इंचावरती तुमचा वरचा टक्स येणार आहे। हा झाला आपला उभा टक्स, तो 9 इंचावर आला। आता आडवा टक्स आपण ना छातीचा 10वा भाग घेतो, छाती आहे 30, त्याचा 10वा भाग येतो 3 इंच, 3 बघा, कारण 10×3 = 30 या पद्धतीने। जर तुम्हाला इथे कन्फ्युजन वाटत असेल तर काय करायचं आहे, सोपा फॉर्म्युला, 30 घ्यायचं, त्याच्यामध्ये एक डॉट द्यायचं, म्हणजे 3 इंच येऊन जातं। आता आपण शिलाई मार्जिनसुद्धा ॲड करतो, म्हणून मी 3मध्ये अर्धा इंच ॲड केला आणि 3.5 इंचावरती मार्क केलं। आता खाली मी 3 इंच घेते, अर्धा इंच मायनस करायचं
आता इथे बघा वरून आपण आर्महोलच्या इथे 5 इंचावरती डॉट द्यायचा. आता हे जे डॉट दिले आहेत ते मी पूर्ण ड्रॉ करून घेणार आहे. या पद्धतीनेच तुम्ही करा. खूप छान आणि एकदम परफेक्ट पफ क्रिएट होतो ब्लाऊजला. तर बघा खाली इथे 1 इंचावरती मी आखून घेतले, ते थोडं जास्त झालं होतं. आता त्याच्या पुढे मी 1.5 इंचाचा मेन टक्स घेतला आहे. आता हा सुद्धा साईजनुसार चेंज होतो, तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच जसे जसे आपले व्हिडिओ येत राहतील. आता मी जसा शेप दिला आहे त्या पद्धतीने शेप द्यायचा. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल मी हे मोजून घेते टक्स, कारण इथे वरती बघा आर्महोलमध्ये मी अर्धा इंच कट करणार आहे. याच्याने काय होतं, आर्महोलमध्ये झोल येत नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतो. तर हा किती आहे टक्स? 5.5. जेवढा आहे तेवढा 6 इंच. आता इकडे सुद्धा मोजून घ्यायचं 6 इंच. तर बघा आता आपण वाढवलेलं आहे ते आयहुकच्या साईडला कट करून घेतलं, तिकडे आवश्यकता नाही आहे. इकडे मी आर्महोलच्या साईडला कंपल्सरी आपण 1.25 ते 1 इंचापर्यंत वाढवून घ्या. हे स्टिचिंगचं मार्जिन आहे आणि इकडे खाली 1.5 इंचापर्यंत मी वाढवून घेतलं आहे. बस आता काय करायचं, मागचा पार्ट घ्यायचा आणि या पद्धतीने ठेवून घ्यायचा. फक्त आपल्याला त्याची पूर्ण लाईन दोघांच्या व्यवस्थित येण्यासाठी. आता मी जेवढा डार्क करून घेतलं आहे ते कट करणार आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी इथे या पद्धतीने केले. आता बघा मी इथे कंबर मोजून घेते. कंबर आहे आपली 6.25, तर ती परफेक्ट आली आहे. त्याच्यापुढे 1.5 इंच जे आपल्या टक्समध्ये जाणार आहे ते. तर आपण इथे मार्जिनसुद्धा याच्यामध्ये ॲड केले आहे, शिलाई मार्जिन, त्यामुळे एक्स्ट्रा काही घ्यायची गरज नाही आणि अस्तरवरचं कटिंग आपलं या पद्धतीने झालं आहे. आता आपण काय करायचं, इथे आपण जे मी तुम्हाला कटिंग करायचं सांगितलं आहे तिथे कट करायचं आणि आपण आता आर्महोल नाही कट करणार आहोत. मी जेव्हा स्टिचिंग करते त्यावेळेस कारण कधी कधी टक्स वर खाली होतो, मग नंतर मी आर्महोलची कटिंग करते. त्याच्याने काय होतं, आर्महोल वर खाली होत नाही आणि त्याचा शेपसुद्धा व्यवस्थित येतो. आता हा आयहुकचा पार्ट आहे तो कट झाला आहे आणि आपण आता कटोरीचा भाग कट करणार आहोत, प्रिन्सेस कटोरीचा. तर बघा मी इथे अर्धा इंचावरती पण कट केला आहे वरती. त्याच्याने काय होतं, काखेत झोल येत नाही. तुमचा तो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. इथे मी टक्स आहेत ना त्यांना एक नॉचेस देऊन घेते, कारण हे टक्स एकावर एक आले तरच तुमचा पफ खूप छान येणार आहे. तर झाली आहे आपली पुढची सुद्धा आणि मागच्या पार्टची सुद्धा कटिंग. आता आपण इथे स्लीव्सची कटिंग करणार आहोत. तर स्लीव्ससाठी मी डबल फोल्डेड कपडा होता तो 4 फोल्ड करून घेतला. आता 4 फोल्ड कपड्यावरती आपण स्लीव्सचं मेजरमेंट टाकणार आहोत. तर खाली एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि त्याच्या पुढे बघा मला तयार बाही पाहिजे 4.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केला आणि 5.5 इंचावरती मार्क केला. आता इथे बघा, इथे आपण घडी किती घ्यायची आहे स्लीव्सची, तर छातीचा चौथा भाग 7.5 इंच. सोपा फॉर्म्युला सांगते. आणि ते 7.5 मध्ये अर्धा इंच मायनस करायचा, आला 7 इंच. तर 7 इंच तुमची बाहीची घडी ठेवायची. आता लाईन आखून घ्यायची आणि इथे बघा, इथे आपण 3 इंचावरती कॅफाईट घेणार आहोत. सर्व साईजसाठी 3 इंच घ्या. जर लॉंग स्लीव्ज असतील तर कॅफाईट वाढते, ते मी सांगेनच पुढे. आता बघा इथे मी याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली आहे आणि हा जो पहिला शेप आहे तो चुकीचा आहे. जो मी नंतर शेप दिले त्यानुसार बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे.
या पद्धतीने मी पुढचा सुद्धा आर्महोलचा बाहीचा शेप दिला आहे। तर ही कटिंग झाली आहे पूर्ण। आता मी इथे तुम्हाला मोजूनही दाखवते की आपली बाही किती परफेक्ट आहे। यानुसार तुम्ही कटिंग कराल तर तुमचा ब्लाऊज कुठेच चुकणार नाही आणि तो एकदम फिनिशिंगमध्ये येईल। आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे की या ब्लाऊजवरती अस्तर मेन ह्या अस्तरवरनं मी ब्लाऊज कसा स्टिच केला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा। बाय बाय।